आदाब अर्ज़ है एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। संभाजीनगर नाम को लेकर शिवसेना ने किया एहतजाज, शिंदे सरकार ने दी नाम को मंजूरी। तारीखी मकामात की जाए हिफाजत, जिला कलेक्टर सुनील चौहान ने की नौजवानों से अपील। अब खबरें तफसील से। संभाजीनगर नाम को मुंतवी किए जाने पर शिवसेना पार्टी ने टीवी सेंटर छत्रपति संभाजी महाराज मुजस्सिमे के करीब महाराष्ट्र रियासत के खिलाफ एहतजाज किया। नामकरण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला होता। या निर्णयाला परवाच्या दिवशी शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारने स्थगिती दिलेली आहे। ही स्थगिती निषेधार्ह आहे आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ही संकल्पना होती, यांचा हा विचार होता। हे सरकार हिंदुत्वासाठी आलं असं म्हणतात, शिवसेना प्रमुखाच्या विचारांनी चालणार असं म्हणत असताना संभाजीनगर नावाला स्थगिती निषेधार्ह आहे म्हणून आज शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। हे नामांतर तर झालंच पाहिजे, ही स्थगिती तर उठवलीच पाहिजे, परंतु लवकरात लवकर दिल्लीला सुद्धा जाऊन या शहराचं नाव अधिकृत या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे। कारण याआधी इथल्या विमानतळाचं नाव चिकलठाणा विमानतळाचं नाव धर्मवीर संभाजीराजे भोसले विमानतळ महाराष्ट्राच्या विधिमंडळाने एकमताने ठराव घेऊन सुद्धा 3 वर्षापासून हा ठराव धूळ खात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्याकडे पडलेला आहे आणि म्हणून या नामांतराचं सुद्धा असं होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा संभाजीनगर वासियांची आहे। आणि म्हणून ताबडतोब सरकार आता तुमचं आहे, वरती पण तुमचं आहे, ते नामांतर लवकर झालं पाहिजे। औरंगाबाद जिले के तारीखी मकामात पर जिला कलेक्टर ऑफिस की जानिब से साफ सफाई मुहिम शुरू की गई है। जिला कलेक्टर ने अपील की कि नौजवान ज्यादा से ज्यादा ताउन करे। हा शिखर आफ्रिकेचा सर्वात उंच शिखर आहे आणि येणाऱ्या वर्षी मी एव्हरेस्टला जाणार आहे, माउंट एव्हरेस्टला, जो की जगात सर्वात उंच शिखर आहे। कसं हिने जे चांगलं काम केलं त्याच्यापासून तुम्हाला काही इन्स्पिरेशन मिळावं आणि आझादीचा अमृत महोत्सव चालू आहे, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही केलेले। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार। फक्त तिथं काळजीपूर्वक काम करा, आपण हँड ग्लोव्ज वगैरे दिलेले, हात बीत कुठं घालताना काळजी घ्या। रियासत महाराष्ट्र की कैबिनेट मीटिंग में आज छत्रपति संभाजीनगर नाम को मंजूरी दी गई। इस मौके पर बीजेपी की जानिब से गुलमंडी पर जश्न मनाया गया। आज सर्वप्रथम मी आमच्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर शहर झालं ह्याचा आम्ही जल्लोष आणि आनंद व्यक्त करतो आणि मी अभिमानाने सांगते की आज मी अभिमानाने सांगू इच्छिते की आम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहोत। फक्त आज मला या प्रसंगी हे सांगावंसं वाटतं, ज्या ठाकरे घराण्यांनी सत्ता स्थापन केली ती हिंदुत्वाच्या नावावर सत्ता स्थापन केली, पण त्या हिंदुत्वाचं जतन त्यांनी न केल्यामुळं त्यांचं पतनही झालेलं आहे। वारंवार लोकांना हिंदुत्वाचे स्वप्न दाखवून स्वतः मात्र कधीही हिंदुत्वाची भाषा न करणारे हे सरकार असं डबघाईला आलेलं आहे। ह्याचा आम्ही निषेध करतो। हे डबघाईला आलेलं सरकार आज खाली गेलेलं आहे। ह्याचं कारण म्हणजे संस्कृती आणि हिंदुत्व न जपण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सरकार होतं, पडलेलं सरकार होतं। आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे हिंदुत्वाचं स्वप्न, संभाजीनगरचं सत्य हे जनतेसमोर आणलेलं आहे आणि हे स्वप्न नसून हे सत्यात उतरलेलं आहे। एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं। ज्या केंद्राकडे पाठवलं त्याचा आनंद या शहरातला प्रत्येक हिंदू नागरिक हा साजरा करत आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी आज निषेध नोंदवला, काय सांगा? खैरे कोणत्या सेनेचे ते माहीत नाही आहे, त्यामुळं कोणत्या शिवसेनेकडनं त्यांनी निषेध नोंदवला तेही माहीत नाही आहे। पण खैरेंना हे माहीत नाही आहे मरता क्या नाही करता, म्हणून पळताच भुळी थोडी झालेली असताना, शिवसेनेची पूर्ण नाव डुबलेली असताना यांना आकंठानं ओरडून लोकांमध्ये आपले जीव वाचवणं, आपला पक्ष वाचवण्याचं काम चालू आहे। यांना विचाराशी हिंदूच्या संस्कृतीशी काही घेणं देणं नाही। इम्तियाज जलीलचं काय इथं
कोणत्या इथं नाही, इम्तियाज जलीलचं काय इथं? इम्तियाज जलील जो औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणार जाणाऱ्या इम्तियाज जलीलला आम्ही गिनतीत सुद्धा धरत नाही. येणारा खासदार इथला भारतीय जनता पार्टीचा आणि भगव्या ध्वजाचा असेल. एमएलसी अंबादास दानवे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि औरंगाबाद का नाम संभाजीनगर करने का सेहरा शिवसेना पार्टी के सदर को जाता है. जे शिवसेनेला हिंदुत्वाच्या विषयी टोचत होतं, परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष वैचारिक फार साधर्म्यता नसतानाही या सगळ्या पक्षांनी एकीकडं पाठिंबा देऊन हे संभाजीनगर नामकरण झालेलं होतं. परंतु त्याच्या आधीच्या सरकारमध्ये फडणवीसांच्या सगळं एकमताचं, एका विचाराचं सरकार असूनही हे नामकरण झालेलं नव्हतं. म्हणून या सरकारने एक हिंदुत्वाच्या जखमेवर, या संभाजीनगरच्या जखमेवर मीठ चोळलेली आहे. त्याचा निषेध आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. अतिशय तीव्रतेनं हे आंदोलन फक्त संभाजीनगरात झालं नाही तर आपल्याला माहिती असेल सगळ्या तालुक्यात, वैजापूर असेल, गंगापूर असेल, कन्नड असेल, खुलताबाद असेल, या सगळ्या तालुक्यामध्ये हे समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं आंदोलन शिवसेनेनं केलेलं आहे. आणि हा जनमताचा रेटा कालच आपल्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून या सरकारच्या कानापर्यंत गेला. आम्हा सरकारच्या कानापर्यंत हा जनरेटा, हिंदुत्वाचा रेटा गेल्यानंतर या सरकारने आज पुन्हा एकदा 2 दिवसांच पुन्हा कॅबिनेट घेऊन 2 दिवसापूर्वी स्थगित केलेला निर्णय आज पुन्हा एकदा केलेला आहे. हा प्रश्न निर्माण होऊ शकतो का 2 दिवसातच करायचं होतं तर पुन्हा स्थगित का केला होता? याचा अर्थ श्रेय घेण्यासाठी आम्ही हे केलं हे सांगण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं, अशा प्रकारचं ठाम आमचं म्हणणं आहे. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता तर श्रेयवादाच्या बाहेर आपण पडलं पाहिजे. काम त्यांनी करो, आम्ही करो, यांनी करो, त्यांनी करो, जे चांगलं काम आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे, त्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे. कारण हेच लोक 2019ला जेव्हा उद्धवजींचं सरकार आलं तेव्हा काही कामाला स्थगिती दिली तर स्थगिती सरकार अशा पद्धतीने हिनवत होते. आणि आता चांगल्या केलेल्या कामालाही हे सरकार स्थगिती देत आहे. परंतु जनतेचा जर रेटा नसता झाला तर यांनी हे आता केलंच नसतं, यांनी आणखी याला उशीर लावला असता. परंतु शिवसेनेचा आणि हिंदू जनतेचा या रेट्यामुळे यांना 2 दिवसात आपला निर्णय वापस घ्यावा लागलेला आहे. पण मी आता आपल्याला टीव्ही सेंटरला सांगितलं की याचं CST होऊ नये. जसं VTचं CST झालं, व्हिक्टोरिया टर्मिनलचं आपण VTच्या ऐवजी CST म्हणतो, फरक काय पडला, तसं होऊ नये म्हणून मला असं वाटतं त्याची सुद्धा खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. शिवसेना पार्टी में कार्यकर्ताओं को कोई अहमियत नहीं दी जाती है, इसलिए मैं शिवसेना पार्टी छोड़कर रियासत महाराष्ट्र के वज़ीर आला एकनाथ शिंदे के ग्रुप में शामिल हो रहा हूं. आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में माजी उपमहापौर राजेंद्र जंजाल ने कहा, मागच्या काही वर्षापासून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमापासून, प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनापासून, संघटनात्मक कार्यक्रमापासून मला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण जर बघितलं असेल की स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक या शहरामध्ये तयार व्हावं यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात अशासकीय ठराव मी घेतला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आणि MIMच्या नगरसेवकाशी भांडणं केले. आणि त्या स्मारकाचं ज्यावेळेस माननीय उद्धव साहेबांच्या हाताने उद्घाटन झालं त्यावेळेस त्या उद्घाटनाची साधी पत्रिकासुद्धा मला देण्यात आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी मी वेळोवेळी सभागृहामध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वेळोवेळी मी प्रशासनाशी भांडणं करून त्या पुतळ्याची उंची वाढवण्याची कारवाई पूर्ण केल्यामध्ये माझा स्वतःचा सहभाग दाखवला. आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हाताने होत असताना त्या कार्यक्रमाला मला बोलवणार आलं नाही. आदित्यसाहेब या शहरात येणार होते हे सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं नाही. आताच काही दिवसापूर्वी उद्धवसाहेब ठाकरे यांची सांस्कृतिक मंडळावर मोठी सभा झाली आणि आम्ही मोठ्या उत्साहात जवळपास 250 गाड्यांचा ताफा घेऊन त्यांच्या सभेला गेलो. आणि या सभेपासून मला दूर ठेवण्यासाठी व्यासपीठावर माझ्या नावाची खुर्ची असताना, पोलीस प्रशासनाचा पास माझा तयार असताना सुद्धा या नेत्यांनी मला पास दिला नाही. त्यामुळं मला उद्धव साहेबांच्या सभेत बाहेर थांबावं लागलं. गटप्रमुख खैरे साहेबाजवळ आला आणि तो असा म्हटला की खैरे साहेब, तुम्ही जेव्हा नगरसेवकाच्या निवडणुकीला उभे होते तेव्हा मी गटप्रमुख होतो आणि आता तुम्ही 4थ्या वेळेस लोकसभेला उभं राहणार तरी मी गटप्रमुख आहे. आता मला सांगा, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे का दुःख झालं पाहिजे
की जो माणूस खैरे साहेबांच्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये गटप्रमुख होता, आज खैरे साहेब त्याच्यानंतर 2दा नगरसेवक, 2दा आमदार आणि 4दा खासदार झाल्यासुद्धा तो गटप्रमुख आहे. मग काम करणाऱ्या कार्यकर्त्याची अशीच जर त्या ठिकाणी हेळसांड होत असेल तर आपण या पक्षामध्ये किती दिवस थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे मी 6 महिन्यापासून या सगळ्यांचे अन्य अत्याचार सहन करत होतो. आपण बघितलं असेल खैरे साहेबांनी तर अत्यंत वाईट पद्धतीने सगळ्यांना वागणूक दिलेली होती. त्याच्यामुळं मी दूर राहिलो, शिंदे साहेबाला भेटायला गेलो. याचं कारण पुढं करत त्यांनी माझी अकालपट्टी केली. आता मी नाईलाज असतो. माझ्या वार्डात ज्या लोकांना मी आश्वासनं दिलेली, जे विकास कामं मला करायचे, त्या सगळ्यांसाठी मला या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत जावं लागणार. ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार ने आज सूबेदारी गेस्ट हाउस में एक मीटिंग मुनक्किद की थी. इसमें भीमा कोरेगांव मामले में नौजवानों पर दाखिल गुनाह वापस लिए जाएं, इस पर चर्चा की गई. 2018ला भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी जे भीम अनुयायी गेले त्यांच्यावरती दगडफेक झाली, शिवीगाळ झाली आणि सुनियोजित दंगल करून दलित समाजाला कोंडीत पकडून मारण्याचं काम झालं. या संतापजनक घटनेनंतर महाराष्ट्र बंद राहिला आणि एक प्रतिकात्मक या ठिकाणी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. त्यातलीच एक प्रतिक्रिया नांदेडच्या तामसा तालुक्यामध्ये त्या ठिकाणच्या भीमसैनिकांनी दिली होती. जवळपास 27 जणांवरती पोलिसांनी खुनशी वृत्तीतून, कित्येक तरुण त्या घटनास्थळी सुद्धा नव्हते, आंदोलन करत असताना चुकीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला आणि 353 332 सारखं कलम, हे गंभीर कलम लावून त्यांना असणारं अडकवण्यात आलं. आज 11 जुलैला सेशन कोर्टाने या 27 जणांना 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 20,000 रुपयाचा दंड, 21,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे. ही घटना अतिशय संतापजनक आहे. महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री काल एका भाषणामध्ये एकनाथ शिंदे सांगतात की माझ्यावरती जवळपास शेकडोच्या वर गुन्हे आहेत, त्यांना एकाही केसमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. गुलाबराव पाटील म्हणतात की मी 302 मधला आरोपी आहे, शेकडो गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत, हे त्यांनी विधिमंडळात सांगितलं. देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी 125 गुन्हे स्वतःवरचे स्वतःचा GR काढून रद्द केले. आता आम्ही प्रत्येकजण मुख्यमंत्री नाहीत, प्रत्येकजण आमदार नाहीत, प्रत्येकजण खासदार नाहीत, आम्ही असणारे भीमसैनिक आंदोलक आहेत आणि आम्ही समाजाच्या सांडलेल्या रक्ताच्या विरोधात एक शासनाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली, त्याचाच असणारा हा आम्हाला शिक्षा झालेली. त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करतोय. खबरें और भी हैं, लेकिन एक छोटे से वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. आज से हुकूमत की गाइडलाइन के मुताबिक शोबे सेहत की जानिब से मुहिम शुरू की गई है, जिसके तहत म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने मुफ्त बूस्टर डोस देने की आज से शुरुआत की. तर आज आमच्या इथं आता कालपासून 15 जुलैपासून आपल्या इथं बूस्टर डोस चालू झालेले आहेत 18+ वर्षाच्या लोकांसाठी. आणि आपण आता इथं मोफत देतो सगळ्या आपल्या सगळ्या गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्समध्ये. तर मी आता लोकांना असंच आवाहन करते की सर्वांनी हे बूस्टर डोसचा येऊन लाभ घ्यावा. कारण आता हे आपलं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने आपण आता हे जवळपास 75 दिवस आपण हे बूस्टर डोस मोफत देणार आहोत प्रत्येक आरोग्य केंद्रातून. तर 18+ वर्ष वयाचे जे लोक आहेत आणि त्यांचा 6 महिने पूर्ण झालेले आहेत सेकंड डोस घेऊन, अशा लोकांनी असे लोक पात्र आहेत बूस्टर डोस घेण्यासाठी.
त्यांना जास्तीत जास्त लोकांनी येऊन याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते. कालपासून आतापर्यंत किती लोकांनी बूस्टर डोस घेतला? काल 27 लोकांनी घेतला होता आमच्या इथं सेंटरला आणि आता आज पण आहे, आता गर्दी आहे. आता आज 60 वॅक्सिनेशन झालेलं आहे आतापर्यंत. आणि बाकी दुसरे पण डोस सुरू आहेत ना? हो, दुसरे पण आपण फर्स्ट सेकंड सगळेच देतोय. इथं कोवॅक्सिन आहे माझ्याकडे क्रांती चौकला आणि बाकीच्या आपल्या दुसऱ्या सेंटर्सला कोविशिल्ड पण आहे उपलब्ध. नागरिकांना काय आवाहन करणार? तेच आता कोरोनाचे पेशंट आता सध्या वाढता आहेत, त्याच्यामुळे ते बूस्टर डोस आता त्यांनी घ्यायला पाहिजे. तर इम्युनिटी पण त्यांची चांगली हे होईल आणि त्यांना तेच आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. कोरोना वबा के 2 साल बाद ज़ैनुल उलूम गर्ल्स हाई स्कूल में सरपरस्तों के लिए आज एक मीटिंग का इनेकाद किया गया. आज हमने जो सरपरस्तों से रब्त कायम करने के लिए बच्चों की तालीमी हालात का जायज़ा लेने के लिए आज मीटिंग रखी गई, जिसमें तकरीबन बहुत सारे जो तो सरपरस्त और पेरेंट्स आए थे और उन्होंने बच्चों की तालीम के मामलात में जो तो फुल सपोर्ट करने के जो तो हिदायत दी और कोशिश करने के लिए कहा. हम हर वक्त हमारा काम है कि बच्चों को तालीम के लिए सरपरस्त और टीचर दोनों जो तो जिम्मेदार हैं. हम हमारे बच्चों को मादरी ज़बान में यानी उर्दू तालीम दे और दीगर ज़बानों की भी तालीम दे और अपने बच्चे की तरक्की जो तो करते रहे, ताकि अपना मुस्तकबिल में अपना नाम, स्कूल का नाम और वालिदैन का नाम रोशन हो. ज़ियाउल उलूम के जो हेडमास्टर सर हैं नासिर सर, उनके पास मैं 5 साल से मीटिंग में आता हूँ. हर बार हर महीने में एक टाइम ये मीटिंग लेते और जो इनके काम है स्कूल के लिए, जो ऑपरेटर पेरेंट्स के लिए, वो बहुत बेहतरीन है. अच्छा लगा, बच्चों के फ्यूचर के लिए सही है. बहुत सारे बच्चे पढ़ ही नहीं सकते, यहाँ पर बहुत सारी चीज़ों की सहूलतें बनाई गई ताकि हर कोई अपने बच्चों को पढ़ा लिखा सके. जो फर्स्ट मीटिंग हुई लॉकडाउन के बाद, माशाल्लाह बहुत बेहतरीन मीटिंग हुई. हमारे ज़ेरे परस्त जो थे नासिर सर, काफ़ी अच्छे मार्गदर्शन किए, बड़ा अच्छा लगा. और बच्चों के मुस्तकबिल के लिए जो उन्होंने कहा, बहुत अच्छा किया. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर. संभाजीनगर नाम को लेकर शिवसेना ने किया एहतजाज, शिंदे सरकार ने दी नाम को मंजूरी. तारीखी मकामात की जाए हिफाजत, जिला कलेक्टर सुनील चौहान ने की नौजवानों से अपील. इसी के साथ एडीएन उर्दू खबरनामा अब यहीं खत्म होता है. कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ. तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.